कोल्हापूरमध्ये 35 वर्षांपासून रोजंदारी करणारे 156 कर्मचारी सेवेत कायम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली प्रस्तावावर सही. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयाबाहेर केएमटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष. मीरा भाईंदरमध्ये नवीन आरटीओ इमारतीचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन. उत्तरमधील 2,500 एकर जागेवर 15 कोटींच्या निधीतून आरटीओ कार्यालय उभारलं जाणार. रायगड जिल्ह्यामध्ये मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे पुन्हा एकाच मंचावर. अनेक वर्षांपासून रखडलेल्या नागोठणे एसटी बस डेपोच्या नूतनीकरणाचं दोघांच्या हस्ते भूमिपूजन. मराठी शाळा वाचवण्यासाठी 18 डिसेंबरला महापालिकेवर मोर्चा. मुंबईसह विविध भागातील मराठी शाळांची दयनीय अवस्था. अनेक मराठी शाळा बंद करून त्यांच्या जागा बिल्डरांना दिला जात असल्याचा दावा. महाराष्ट्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे नियम कडक. शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळावर बंदी. गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस कारवाई अनिवार्य. 100 उठाबशांदरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर निर्णय. चंद्रपूर मनपातील लेट लतीफांना नव्यानं रुजू झालेल्या आयुक्तांचा दणका. वेळेत न येणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेटवरच ठेवलं ताटकळत. काही वेळानं लेट लतीफांना कडक शब्दामध्ये समज देऊन आणि नोंदी घेऊन कामावर रुजू केलं. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. माणगाव शहरामध्ये वाहनांच्या मोठ्या रांगा. सुट्टीनिमित्त कोकणामध्ये फिरण्यासाठी गेलेले पर्यटक परतीचा प्रवास करत असल्यामुळे मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी. मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुकीत बदल. माजिवडा ते वडपे रस्ता रुंदीकरणामुळे खारेगाव भोयारी मार्गावर 4 महिने वाहतूक बदल. 15 डिसेंबरपासून 9 एप्रिल 2026 पर्यंत वाहतुकीत बदल. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावामध्ये 9 वर्षीय मुलगी 2 दिवसांपासून बेपत्ता. शाळेतून घरी परतत असताना बेपत्ता झाल्याची माहिती. पोलिसांकडून शाळेतल्या शिक्षकांची कसून चौकशी. ठाणे शहरामध्ये 19 डिसेंबरपर्यंत 50% पाणी कपात. कल्याण फाटा या ठिकाणी नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचं काम युद्धपातळीवर सुरू. वर्ध्याच्या उसेगाव कोरामधील हनुमान मंदिर परिसरामध्ये धूळ यात्रेचं आयोजन. 86 वर्षांपासून भरणाऱ्या या यात्रेमध्ये हजारो भाविकांनी घेतलं हनुमंताचं दर्शन. इंदूरमध्ये भाजप आमदार गोलू शुक्ला यांच्या मुलाच्या लग्नामध्ये तब्बल 70 लाख रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी. मुलाच्या लग्नातील आतषबाजीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.